आपण काय केलं होतं, चला लक्ष द्या हा. तर आपण विकारी शब्दाच्या जातीमध्ये आपण 4 शब्दांच्या जाती पाहिला होता. 4ही शब्दांच्या जाती आपण क्लिअर केलेला आहे. विकारी शब्दामध्ये पहिली सगळ्यात महत्वाची जात म्हणजे नाम. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची जात पाहिली आपण सर्वनाम. त्याच्यानंतर होती विशेषण आणि त्याच्यानंतर क्रियापद. ह्या 4 ज्या शब्दाच्या जाती होत्या त्या कोणत्या गटामध्ये यायच्या, विकारी गटामध्ये यायच्या. एक होतं नाम, दुसरं होतं सर्वनाम, त्याच्यानंतर तिसरं होतं विशेषण आणि चौथ्या प्रकारची जात बेटा क्रियापद होती ना. क्रियापद हे विकारी गटामध्ये यायचे. त्याच्यानंतर आजपासून आपण सुरुवात करत आहोत अविकारी शब्दाची जात. अविकारी शब्दाच्या जातीमध्ये पहिली जात येते क्रिया विशेषण अव्यय, दुसरी आहे शब्दयोगी अव्यय, त्याच्यानंतर तिसरी जात आहे उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि चौथी जात आहे केवल प्रयोगी अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय. मग या ठिकाणी विकारी शब्दाच्या जातीमध्ये आपण आणि अविकारी शब्दाच्या जातीमध्ये आपण काय पाहिलं होतं, फरक. मग या दोन्ही घटकामध्ये जर सगळ्यात महत्वाचा बदल घडवून आणणारा घटक असेल तर तो आहे लिंग, वचन आणि विभक्ती. पाहिलं होतं आपण. ज्याच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती याच्यानुसार बदल होते त्याला म्हटलं होतं आपण विकारी जात. ज्याच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती याच्यानुसार बदल होत नाही त्याला म्हटलं होतं आपण अविकारी जात. आता अविकारी जातीमधला पहिला घटक जो आहे तो आहे क्रिया विशेषण अव्यय, पहिली शब्दाची जात. बरोबर आहे. आपल्याला क्रिया विशेषण आज अभ्यासायचं आहे. क्रिया विशेषण मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण याच्या अगोदर एक विशेषण शब्द वापरला होता. बरोबर आहे. याच्या अगोदर एक विशेषण शब्द वापरला होता. या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे, क्रिया विशेषण पाहायचं आहे. काय पाहायचं आहे, क्रिया विशेषण. याच्यामध्येही आपल्याला विशेषण शब्द दिसते, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विशेषण शब्द दिसते. बरोबर आहे. या ठिकाणी हा विशेषण जो होता हा कोणाबद्दल विशेष माहिती सांगत होता, नामाच्या बद्दल विशेष माहिती सांगायचा, म्हणून त्याला आपण म्हटलं होतं विशेषण. या ठिकाणी शब्द आहे विशेषण, पण या ठिकाणी एक शब्द आहे क्रिया विशेषण. बरोबर आहे क्रिया विशेषण. मग निश्चितच ज्या पद्धतीनं विशेषण हा एखाद्या नामाबद्दल माहिती सांगते त्याच पद्धतीनं क्रिया विशेषण हा कोणाबद्दल माहिती सांगत असेल, क्रियापदाबद्दल माहिती सांगत असेल. बरोबर आहे की नाही. मग वाक्यातलं मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात महत्वाचा घटक जर आपण शब्दांच्या जातींपैकी म्हटलं तर तो कोणता आहे, क्रियापद आहे. कारण एखाद्या वाक्यामध्ये विशेषण नाही आलं तरी चालते, सर्वनाम नाही आलं तरी चालते, एखाद्या वेळेला नाम नाही आलं तरी चालते, उभयान्वयी अव्यय नाही आलं तरी चालते, पण जर वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर त्या ठिकाणी वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. मग अशा वाक्यामध्ये नेहमी क्रियापद असेल. आता क्रियापद असेल तर या ठिकाणी आपल्याला क्रिया विशेषण पाहायचं आहे. मग क्रिया विशेषण हा काय करत असेल, तर क्रिया विशेषण हा काय करत असेल, तर हा क्रिया विशेषण कोणाबद्दल विशेष माहिती सांगत असेल, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत असेल. मग आता नेमका आपल्याला एक प्रश्न असा पडतो की क्रिया विशेषण हा क्रियापदाबद्दल कोणती माहिती सांगते. बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी विशेष माहिती सांगते, बरोबर आहे, पण कोणती विशेष माहिती हा एक प्रश्न आहे आपल्या समोर. मग कोणती विशेष माहिती सांगत असेल, जी एखाद्या वाक्यामध्ये कोणतीही XYZ क्रिया असेल ती क्रिया वाक्यामध्ये केव्हा घडली याचा अर्थ क्रियेचं काय सांगत असेल, काळ. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट क्रिया केव्हा घडली याचा अर्थ काय सांगत असेल, क्रियेचा काळ. क्रिया कुठे घडली याचा अर्थ काय सांगत असेल, क्रियेचं स्थळ. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर क्रिया कशी घडली याचा अर्थ काय सांगत असेल, रीत सांगत असेल, क्रियेची पद्धत सांगत असेल.
आणि त्याच्यानंतर क्रिया किती प्रमाणात घडली हा एक सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे जर वाक्यातील तुम्हाला क्रिया विशेषण ओळखायचं असेल तर तुम्हाला क्रियापदाला किती प्रश्न विचारायचे आहेत? 4 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न काय होईल? क्रिया कोठे घडली किंवा केव्हा घडली. दुसरा लिहा तुम्ही केव्हा घडली. त्याच्यानंतर क्रिया कशी घडली आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं क्रिया किती प्रमाणात घडली. हे 4 प्रश्न जर तुम्ही क्रियापदाला विचारले तर आपल्याला वाक्यामध्ये काय मिळते? क्रिया विशेषण मिळते. बरोबर आहे की नाही? मग क्रियापदाला केव्हा प्रश्न विचारले तुम्ही तर याच्यावरून काय मिळते? काय मिळते? याच्यावरून आपल्याला कोठे म्हणजे स्थळ. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर केव्हा म्हटलं तर कशाचा बोध होते? क्रियेच्या काळाचा बोध होते. त्याच्यानंतर कशी म्हटलं तर क्रियेची काय मिळते आपल्याला? रीत मिळते. त्याच्यानंतर किती प्रमाणात म्हटलं तर याच्यावरून सुद्धा आपल्याला काय मिळते? क्रियेचं परिमाण मिळते. काय मिळते? परिमाण मिळते. म्हणजे मी तुम्हाला वाक्यामध्ये क्रिया विशेषण ओळखण्याचे 4 पद्धती सांगितल्या. कोणत्याही क्रियापदाला हे 4 प्रश्न विचारा तुम्ही तर तुम्हाला वाक्यामध्ये काय मिळेल? क्रिया विशेषण मिळेल. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, वाक्यामध्ये क्रिया विशेषण कोठे आहे किंवा कोठे येतो असं निश्चित सांगितलेलं नाही. तो वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकते, तो वाक्याच्या मधात येऊ शकते, तो वाक्याच्या क्रियापदाच्या जवळ येऊ शकते. म्हणजे या ठिकाणी निश्चित असं क्रिया विशेषणाचं स्थान नाही किंवा कोणत्या ठिकाणी येईल हे निश्चित आपल्याला सांगता येत नाही. आता या ठिकाणी पहा, क्रिया कोठे घडली म्हटलं तर या ठिकाणी स्थळाचा बोध होते. आपण उदाहरण घेऊ, एकदम साधे साधे उदाहरणं आहेत. त्या साध्या साध्या उदाहरणावरून तुम्हाला समजता येईल. जसं या ठिकाणी आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल, इंक दिसत आहे का दुसरं घेऊ? हा चला व्हाईट घेतो मी. बरोबर आहे. चला एखादं वाक्य सांगता येईल का? आज वर्गात उशिरा पोहोचलो. आहे ना एक वाक्य. आता या ठिकाणी हा एक वाक्य आहे. हा एक वाक्य. मग आज वर्गात उशिरा पोहोचलो हा एक वाक्य आहे. समजा या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचंय? क्रिया विशेषण ओळखायचं आहे. सगळ्या जातींपैकी सगळ्यात साधा आणि सोपा एक घटक म्हटलं तर तो आहे क्रिया विशेषण. मी काय म्हटलं, जो कोणता एखाद्या वाक्यामध्ये काय असेल? क्रियापद असेल. ह्या क्रियापदाला आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे? क्रिया केव्हा झाली, क्रिया कोठे झाली आणि क्रिया कशी झाली आणि क्रिया किती प्रमाणात झाली. बरोबर आहे. किती प्रमाणात, या ठिकाणी हे 4ही आपल्याला लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी जर केव्हा पोहोचलो म्हटलं असा प्रश्न विचारला तर तुम्हाला वाक्यामध्ये जो शब्द काय मिळत असेल, उत्तर मिळत असेल, तो वाक्यामध्ये काय होईल? क्रिया विशेषण. मग केव्हा पोहोचलो मी? आज. मग हा वाक्यामध्ये काय झालं? आज. अरे केव्हा पोहोचलो मी? आज. याचा अर्थ हा काय झालं? काळाचा बोध करते. अरे काळाचा बोध करते ना. त्याच्यानंतर कोठे पोहोचलो? वर्गात. हा काय झालं? स्थळ दर्शवते. बरोबर आहे. त्याच्यानंतर कसा पोहोचलो? उशिरा पोहोचलो. याचा अर्थ हा काय दर्शवते? रीत दर्शवते. बरोबर आहे. म्हणजे ह्या एकाच वाक्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 3 क्रिया विशेषणे दिसले. बरोबर आहे. म्हणजेच एका वाक्यामध्ये तुम्हाला 2 किंवा याच्यापेक्षा जास्त एखादं नाम येऊ शकतात, एखादं विशेषणे येऊ शकतात, एखादा क्रिया विशेषणे येऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला जर 4 प्रश्न विचारले तर तुम्हाला वाक्यामध्ये काय मिळतील? क्रिया विशेषणे मिळतील. आता या ठिकाणी हे 3ही तुम्हाला क्लिअर झाले का? बरं झाले का? वाक्यामध्ये जो उत्तर मिळेल तो काय होईल? क्रिया विशेषण. बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. क्रिया विशेषण जर ओळखायचं असेल तर क्रिया विशेषण ओळखताना आपण काय म्हटलं? 4 प्रश्न विचारायचे, केव्हा, कोठे आणि कसा. बरोबर आहे. जर समजा एखाद्या वेळेला तुम्हाला बातमी आली, एखादा समजा मरण पावला असेल, गेला असेल, म्हातारा असेल. बरोबर आहे की नाही?
जर आपण एखाद्याला सकाळी सकाळी 6 वाजता बातमी आली आपल्याला की ते गेले, तर आपला सेकंड प्रश्न काय असतो? केव्हा गेले? केव्हा गेले याचा अर्थ आपण काय विचारत असतो? क्रियेची काळ विचारतो, स्थळ विचारतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्रियेचं काय विचारतो? रीत, कसे गेले. तिसरा प्रश्न नाही का? कालच तर माझ्यासोबत भेटले तर चांगले होते, आज कसे गेले, बरोबर आहे. तर आपण क्रियेची काय विचारतो? रीत. म्हणजे या तीनही गोष्टी एकदम कशा आहेत? साध्या आणि सोप्या आहेत, बरोबर आहे. एखाद्या वेळेला रीत म्हटलं तर जसं आपण म्हटलं गोंगलगाय हळूहळू चालते. कशी चालते? हळूहळू चालते. हळूहळू चालणे ही त्याची काय झाली? रीत झाली. डायरेक्ट क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय मिळते? त्याचं उत्तर मिळते, बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे किती प्रमाणात. आणि किती प्रमाणात काय दर्शवतो रे? क्रियेचं परिमाण दर्शवते. काय दर्शवते? परिमाण. परिमाणचा अर्थ तुम्हाला समजला का? काय होते परिमाणचा अर्थ? प्रमाण. प्रमाण म्हणजेच काय? क्रियाचं प्रमाण. याचा अर्थ काय? जर एखादी क्रिया समजा कंटिन्यू जी आपण रुटीन मध्ये करत आहोत, बरोबर आहे की नाही, जी क्रिया आपण कंटिन्यू रुटीन मध्ये करत आहोत, पण त्या क्रियेमध्ये जर समजा थोड्याफार प्रमाणामध्ये काय झाला? बदल झाला. कसा बदल होते? कुणाला सांगता येईल का? एखाद्या वेळेला त्या क्रियेमध्ये काय होऊ शकते? कमीपणा होऊ शकते, किंवा मग एखाद्या वेळेला जास्तपणा होऊ शकते, बरोबर आहे की नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही आज समजा भरपूर जेवण केले, मी आज भरपूर जेवण केला, मग या परिमाणचे उत्तर तुम्हाला कोणत्या प्रश्नाने मिळते? कशानेच मिळते, बरोबर आहे की नाही. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या क्रियेचं प्रमाण हे कमी जास्त झालं असेल, कमी जास्त म्हणजे रोज आपण जेवण करत असतो त्याच्यापेक्षा जास्त जेवण केलं, तेव्हा आपण काय सांगू? आज भरपूर जेवण केला. तर कसा जेवण केला? भरपूर. पण भरपूर हा शब्द काय दर्शवते? काय दर्शवते? भरपूर. हा रीत दर्शवते का? नाही, हा रीत दर्शवत नाही. तर हा त्या क्रियेचा काय दर्शवते? प्रमाण दर्शवते. त्याला म्हटलं जाते परिमाण वाचक. काय समजलं का? आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही रोज क्लासमध्ये येता, तुम्ही आपल्या रोज मित्रांना सांगता का मी आजही क्लासला गेलो होतो? अरे सांगता का? नाही, ही डेली रुटीनची क्रिया. पण ज्या दिवशी जर समजा बाय द वे तुम्ही क्लासला आले नसेल, त्या दिवशी तुम्ही आपल्या मित्रांना नक्की सांगता की मी आज क्लासला गेलो नाही. म्हणजे क्रियेमध्ये काय झालं? बदल झाला ना. याला म्हटलं जातं प्रमाण. अर्थ समजला? अरे अर्थ समजला का? रोज तुम्ही घरी जेवण करता, तुमची आई शेजारीला सांगते का आजही माझ्या पोरानं जेवण केलं? बिलकुल सांगत नाही, बरोबर आहे की नाही. पण ज्या दिवशी समजा तुम्हाला काय केलं, एखाद्या दिवशी तब्येत बरोबर नसेल आणि जेवण केलं नसेल, तर त्या दिवशी मात्र आई नक्की सांगते की आज माझ्या मुलीनं किंवा मुलानं जेवण केला. ही गोष्ट बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी त्यालाच म्हटलं जाते क्रियेचं प्रमाण. क्रियेचं प्रमाणचा अर्थ समजला? तर क्रियेमध्ये काय होतं? कमी जास्तपणा होते, त्याला काय म्हटलं जाते? क्रियेचं प्रमाण म्हटलं जाते. ते सगळे आपण वाक्य घेऊ, ते प्रकार जेव्हा आपण अभ्यासू त्यावेळेला. फक्त मी या ठिकाणी तुम्हाला काय सांगत आहो? या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहो वाक्यातला क्रिया विशेषण कसा ओळखायचा. तर क्रिया विशेषण ओळखताना आपल्याला किती प्रश्न विचारायचे आहेत? 4. कोणते प्रश्न? केव्हा, कुठे, कसे आणि किती प्रमाणात. केव्हाने कशाचा बोध होते? काळाचा बोध होते. कोठेने कशाचा बोध होते? स्थळाचा बोध होते. कशानं कशाचा बोध होते? रीत किंवा पद्धत. आणि किती प्रमाणात कशाचा बोध होते? क्रियेचं प्रमाण. समजलं? तर 4 प्रश्न जर तुम्ही विचारले तर तुम्हाला काय मिळेल? वाक्यातील क्रिया विशेषण मिळेल. समजलं? मी प्रकाराकडे अजून गेलं नाही. आता या ठिकाणी एक दुसरा मुद्दा लक्षात घ्या. क्रिया विशेषण आपण काय म्हटलं होतं? अविकारी आहे. काय आहे? अविकारी आहे. याचा अर्थ क्रिया विशेषणामध्ये लिंग, त्याच्यानंतर वचन, त्याच्यानंतर विभक्ती याच्यानुसार बदल होईल का? बिलकुल बदल होणार नाही. कारण ते कोणत्या गटामध्ये येतात? अविकारी गटामध्ये येतात. विशेषणामध्ये बदल होतो का? अरे विशेषणामध्ये बदल होतो का?
विशेषणामध्ये बदल होते, पण या ठिकाणी अपवाद जास्त आपल्याला आढळून येतात. आहेत अपवाद. जसं मी तुम्हाला विशेषणाच्या बाबतीमध्ये उदाहरण दिलं होतं, मोठा भाऊ आणि लहान भाऊ दिलं होतं. याच्यामध्ये अपवाद मध्ये जसं आपण मोठा भाऊ म्हटलं तर या ठिकाणी मोठा काय आहे, विशेषण आहे. त्याच्यानंतर भाऊच्या ठिकाणी जर बहीण करायची असेल तर मोठ्यामध्ये काय होते, बदल होते. म्हणजे मोठाचं काय झाले, मोठी बहीण झाले ना. मग त्याच्यानंतर जर आपल्याला म्हणायचं असेल भावंडे अनेक वचनीमध्ये तर या ठिकाणी काय होईल, मोठे. म्हणजे ह्या विशेषणामध्ये तिघांमध्ये काय झाला, बदल झाला. पण याच ठिकाणी जर आपण घेतलं लहान भाऊ, काय घेतलं आपण, लहान भाऊ. मग लहान भाऊच्या ठिकाणी आपण काय केलं, बहीण. मग करा तुम्ही लहान, याच्यामध्ये बदल झाला का. त्याच्यानंतर भावंडे करा, लहान भावंडे, म्हणजे याच्यात बदल झाला का. हा विशेषण आहे, हाही विशेषण आहे, हाही विशेषण आहे, याच्यामध्ये बदल झालेला नाही. तर काही असे तुम्हाला अपवादात्मक काय दिसतील, विशेषणे दिसतील. बरोबर आहे. आता त्याच पद्धतीने जर पाहिलं, क्रिया विशेषण हा जरी अविकारी कोणत्या गटामध्ये येत असेल, अविकारी गटामध्ये येत असेल, तरी सुद्धा काही क्रिया विशेषणामध्ये आपल्याला लिंग आणि वचनानुसार काय दिसून येते, बदल दिसून येते. मग आता क्रिया विशेषणाच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण या ठिकाणी बदल होते आणि बदल होत नाही याच्यानुसार एक उदाहरण लक्षात घ्या. त्या उदाहरणावरून समजून जाईल. रमेश चांगला खेळतो आहे एक वाक्य, रमेश चांगला खेळतो आहे एक वाक्य. त्याच्यानंतर दुसरं वाक्य पहा, रमेशच्या ठिकाणी काय करू आपण, पहिला मुद्दा लक्षात घ्या, खेळणारा कोण, रमेश. रमेश वाक्यामध्ये काय आहे, हा वाक्यामध्ये कर्ता आहे. खेळतो वाक्यामध्ये काय झालं, क्रियापद. बरोबर आहे. मग क्रियापदाला प्रश्न विचारा, चांगला ऍक्च्युअल मध्ये जर मुळात पाहिलं तुम्ही तर चांगला हा काय आहे रे, विशेषण आहे. चांगला हा मुळामध्ये काय आहे, विशेषण आहे. काय आहे, विशेषण आहे. पण या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये पहा, मग हा चांगला शब्द या रमेश बद्दल माहिती सांगते का खेळाबद्दल माहिती सांगते, खेळाबद्दल सांगते. याचा अर्थ कोठे खेळतो दिलेला नाही, केव्हा खेळतो दिलेला आहे, कसा खेळतो, चांगला खेळतो. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी उत्तर कशाने मिळते, कसा खेळतो. बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी कसा खेळतो याचा अर्थ हा वाक्यामध्ये काय होईल, क्रिया विशेषण होईल. आणि क्रिया विशेषण म्हटलं तर काय दर्शवलेली आहे, रीत. बरोबर आहे की नाही. म्हणजे हा वाक्यामध्ये काय आहे, सध्या क्रिया विशेषण आहे. आता या रमेशच्या ठिकाणी तुम्ही काय करा, सीता करा. काय करा तुम्ही, सीता. कारण रमेश हा पुल्लिंगी आहे. कारण आपण म्हटलं होतं की क्रिया विशेषण किंवा एखादी शब्दाची जात ही जर बदलत असेल तर कोणानुसार बदलते, लिंग वचन याच्यानुसार बदलते. मग रमेशच्या ठिकाणी आपण सीता घेतलं, सीता चांगली चांगली खेळते. अरे होईल ना, खेळते हा झाला. त्याच्यानंतर रमेश आणि सीता हे एकवचनी आहेत. याच्या ठिकाणी आपण अनेक वचनी घेऊ, मुले. काय घेऊ आपण, मुले चांगले खेळतात. काय होईल, चांगले खेळतात. याच्यामध्ये हा क्रिया विशेषण आहे. क्रिया विशेषणामध्ये फरक लक्षात घ्या. या ठिकाणी चांगला आहे, या ठिकाणी चांगली आहे, या ठिकाणी चांगले आहेत. याचा अर्थ त्या ठिकाणी तीनही नुसार काय झाला, अरे बदल झाला ना. मला हे गोष्ट सांगायची आहे, कारण आपण क्रिया विशेषणामध्ये बदल होत नाही असं पाहिलं होतं. बरोबर आहे की नाही. पण या ठिकाणी क्रिया विशेषणामध्ये काय झालं, बदल झाला. त्याच्यानंतर दुसरं एक वाक्य लक्षात घ्या, रमेश हळू बोलतो. हळू बोलतो एक वाक्य आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं म्हटलं, रमेशच्या ठिकाणी काय घेऊ आपण, सीता. सीता हळू बोलते.
अरे आहे की नाही? त्याच्यानंतर मुले हळू बोलतात आहे. या वाक्यामध्ये तुम्हाला तीनची जात काढता येईल. अरे येईल ना? बोलणारा कोण? वाक्यामध्ये हा काय झाला? करता. त्याच्यानंतर कसा बोलतो? हा वाक्यामध्ये काय आहे? क्रिया विशेषण आहे. मग या ठिकाणी क्रिया विशेषण आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये देखील हळू क्रिया विशेषण आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये देखील क्रिया विशेषण आहे. मग आता यामध्ये क्रिया विशेषण हळू आहे. याच्यामध्ये लिंगानुसार बदल झाला का? वचनानुसार बदल झाला का? हळू हा क्रिया विशेषण वाक्यामध्ये जशाला तसा. अरे आहे ना जशाला तसा? मग या ठिकाणी जशाला तसा आहे. या ठिकाणी क्रिया विशेषणामध्ये काय झाला? बदल झाला. मग आता या ठिकाणी आपल्याला मेन मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजेच क्रिया विशेषण. आणि त्याच्यानंतर आपण एक सगळ्यात महत्वाचा घटक शिकायचा आहे, अविकारी म्हणजेच अव्यय म्हणजेच क्रिया विशेषण अव्यय. काय म्हणता येईल आपल्याला? क्रिया विशेषण अव्यय. अव्ययचा अर्थ तुम्हाला माहित आहे, अविकारी म्हणजेच अव्यय. अव्यय म्हणजेच काय? अविकारी म्हणजेच अव्यय. आणि अविकारीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यामध्ये बिलकुल बदल होत नाही. मग आता ह्या दोन वाक्यांवरून तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे कधी कधी किंवा एखाद्या वेळेला काही क्रिया विशेषणामध्ये काय होऊ शकते? बदल होऊ शकते. परंतु मॅक्झिमम क्रिया विशेषणे असतील, त्या मॅक्झिमम क्रिया विशेषणामध्ये बिलकुल लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदल होत नाही. मग ज्याला बदल होत नाही त्याला म्हणायचं बेटा क्रिया विशेषण अव्यय. ज्याच्यात बदल होत नाही त्याच्या पुढे लावायचा अव्यय. आणि त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये बदल होते त्याला फक्त काय म्हणायचा? फक्त क्रिया विशेषण अव्यय. दोघांमध्ये फरक समजला का? मग ज्या क्रिया विशेषणामध्ये बदल होते तो फक्त क्रिया विशेषण. त्याच्यानंतर ज्या क्रिया विशेषणामध्ये बदल होत नाही तो झाला क्रिया विशेषण अव्यय. मग मला सांगा, क्रिया विशेषण विकारी का अविकारी? मी काय म्हटलं? क्रिया विशेषण फक्त एक सिंगल नाव घेतला. मग क्रिया विशेषण विकारी का अविकारी? क्रिया विशेषण विकारी आणि क्रिया विशेषण अव्यय अविकारी. याचा फरक समजला? अरे समजला का? ठीक आहे ना? क्रिया विशेषणाला विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो, तो वाक्यामध्ये एखादा अर्थ प्राप्त करून देतो. क्रिया विशेषण लिंग वचनानुसार कधी कधी बदलते, कधी कधी म्हणजे मॅक्झिमम वेळेला बदलत नाही. या ठिकाणी या पद्धतीने लक्षात घ्यायचा आहे. बरोबर आहे? जसं अजून एखादं उदाहरण घेऊ आपण, ज्याच्यामध्ये लिंग वचन आणि विभक्तीनुसार बिलकुल बदल होत नाही. जसं आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल, मुलगा जोरात धावतो. मुलगा जोरात धावतो आहे ना एक वाक्य? बरोबर आहे? मग धावणार कोण? हा वाक्यामध्ये काय झालं? कर्ता झाला. धावतो काय झालं? क्रियापद झालं. क्रियापद. अरे झालं ना? मग या ठिकाणी कसा धावतो? जोरात. हा काय झालं? हा काय झालं? क्रिया विशेषण. क्रिया विशेषण अव्यय किंवा क्रिया विशेषण सध्या म्हणू शकता तुम्ही. बरोबर आहे? अव्यय आहे किंवा नाही तो आपल्याला लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदल केल्यानंतर समजेल. बरोबर आहे? मग दुसऱ्या वाक्यामध्ये मुलगाच्या ठिकाणी काय ठेवलं मी? मुलगी. जोरात धावतो का धावते? धावते. अरे होईल ना धावते. या पद्धतीने लक्षात घ्या. मग धावणारे कोण? हे काय झाले वाक्यामध्ये? कर्ता. हा काय आहे? क्रियापद आहे. क्रियापद. त्याच्यानंतर कसे धावते? हा झाला क्रिया विशेषण. झाला क्रिया विशेषण. त्याच्यानंतर अनेक वचनी वापरा. काय होईल? मुले जोरात धावतात. कसे धावतात? जोरात धावतात. सेम धावणारे कोण? मुले. हा काय होईल? हा होईल बेटा कर्ता.
हा झाला क्रियापद आणि हा कसा धावता जोरात, हा काय झाला क्रिया विशेषण, झाला क्रिया विशेषण. मग पहिल्या वाक्यामध्ये जोरात आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये सेम जशाला तसा जोरात आहे, तिसऱ्या वाक्यात सेम जशाला तसा काय आहे जोरात आहे. याचा अर्थ लिंग वचनानुसार क्रिया विशेषणामध्ये बदल झाला का नाही. मग हा वाक्यामध्ये क्रिया विशेषण असेल का क्रिया विशेषण अव्यय, अव्यय. मग हा झाला क्रिया विशेषण अव्यय, कारण याच्यामध्ये बिलकुल बदल झाला. फरक समजला. क्रिया विशेषण अव्यय आणि क्रिया विशेषण या दोघांमध्ये फरक लक्षात घ्यायचा. कधीही तुम्हाला क्रिया विशेषण म्हटलं फक्त क्रिया विशेषण, त्याला लिहायचं बेटा विकारी, आणि क्रिया विशेषण अव्यय याचाच अर्थ त्या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला अविकारी. समजलं. चला, क्रिया विशेषण म्हणजे काय समजलं. क्रिया विशेषण काय करतो, क्रियापदाबद्दल माहिती सांगते, बरोबर आहे. मग क्रियापदाबद्दल कोणती माहिती सांगते, तर क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली आणि किती प्रमाणात घडली. पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला. त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहिला होता, वाक्यातील क्रिया विशेषण ओळखायचा कसा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पॉइंट सांगितले, 4 प्रश्न विचारायचे क्रियापदाला. वाक्यामध्ये जो उत्तर मिळत असेल तो वाक्यामध्ये काय असेल, क्रिया विशेषण असेल. क्रियापदाला प्रश्न विचारला कोठे, तुम्हाला क्रियेचं स्थळ मिळते, बरोबर आहे की नाही. जसं आपण म्हटलं काल रस्त्यावर मोठा अपघात झाला, कोठे मोठा अपघात झाला, रस्ता हा काय आहे, अरे आहे की नाही. जसं एक उदाहरणात घ्या, एक उदाहरणात सांगतो अजून. काल काल रस्त्यावर अपघात झाला, बरोबर आहे की नाही. मग कोठे झाला, रस्त्यावर. हा काय दर्शवते, स्थळ दर्शवते ना. केव्हा झाला, काल झाला. हा काय दर्शवते, काळ दर्शवते. व कसा झाला सांगितलंय का नाही, किती प्रमाणात झाला असं सांगितलंय का नाही. तर वाक्यामध्ये हे दोन काय असतील, क्रिया विशेषण अव्यय असतील. समजलं एवढं. तर आपण वाक्यामध्ये पाहिलं की क्रिया विशेषण अव्यय ओळखायचा कसा, एवढं क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अव्यय मधला फरक. दोघांमध्ये फरक समजला. क्रिया विशेषण लिंग वचनानुसार बदलत नाही आणि क्रिया विशेषण लिंग वचनानुसार बदलते, आणि जो क्रिया विशेषण लिंग वचनानुसार बदलत नाही तो काय असते, क्रिया विशेषण अव्यय. एवढं क्लिअर झालं. आता आपल्याला पाहायचे आहेत क्रिया विशेषणाचे प्रकार, बरोबर आहे. आता महत्वाचा जर मुद्दा घेतला तुम्ही, तर क्रिया विशेषणाचे आपल्याला किती प्रकार पाहायला मिळतात, 2. एक सगळ्यात महत्वाचा जर प्रकार आपण लक्षात घेतला तर या ठिकाणी 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पहिलं जर आपण पाहिलं तर ते आहे अर्थावरून. हो, बहुत सारे उदाहरण देतो, आपल्याला टाईप शिकायचं आहे, ठीक आहे. तरी सांगतो मी, अर्थावरून आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे एक मुद्दा म्हणजे स्वरूपावरून. काय म्हटलं आपण, स्वरूपावरून. आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे प्रकार आहेत अर्थावरून, बरोबर आहे. अर्थावरून पडणारे प्रकार वेगळे आणि स्वरूपावरून पडणारे प्रकार वेगळे. जसं या ठिकाणी अर्थावरून पडणारे प्रकार लक्षात घ्या. मुख्यतः पाहिलं तुम्ही तर अर्थावरून पडणारे जे प्रकार आहेत ते क्रिया विशेषणाचे प्रकार समजले जातात. एकूण किती, 6. किती, 6. मग या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे जो कशावरून मिळते आपल्याला, क्रिया केव्हा झाली याचा अर्थ कालवाचक क्रिया विशेषण अव्यय, हा पहिला प्रकार झाला. त्याच्यानंतर दुसरा प्रकार म्हटलं या ठिकाणी तर कोणता आहे, स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. तिसरा सगळ्यात महत्वाचा आहे रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. चौथ्या प्रकारचा आहे परिमाणवाचक
परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय. त्याच्यानंतर पाचवा आहे प्रश्नार्थक. कोणता आहे? प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय. आणि सर्वात शेवटचा बेटा निषेधार्थक. कोणता आहे? निषेधार्थक क्रिया विशेषण अव्यय. हे आहेत आपले मुख्य 6 प्रकार. बरोबर आहे. चला, काय म्हटलं होतं? परिमाणवाचक. बरोबर आहे की नाही? आता परिमाणवाचक म्हटलं होतं, परिमाणवाचकचा अर्थ नाही समजला का? काय सांगितलं होतं परिमाणवाचक मध्ये? आता तुम्हाला सांगतो बघा, यावेळेस समजून जाईल, बिलकुल लक्षात घ्या. फक्त परिमाणवाचकचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलं एका शब्दामध्ये? परिमाणवाचकचा अर्थ मी सांगितलं तुम्हाला क्रियेमध्ये कमी जास्तपणा. क्रियेमध्ये कमी जास्तपणा. आता उदाहरण घ्या, लक्षात घ्या परिमाणवाचकचा. परिमाणवाचक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय? क्रियेत कमीपणा किंवा जास्तपणा. बरोबर आहे की नाही? क्रियेत कमी किंवा जास्तपणा ही गोष्ट सांगितली. आता क्रियेमध्ये कमीपणा किंवा जास्तपणा याचा अर्थ समजून घ्या काय होते. आता तुम्हाला एकदम फेसल घरचे उदाहरण द्यावं लागेल, तेव्हा समजा. बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल समजा क्रियेमध्ये कमी जास्तपणा याचा अर्थ काय? एखादा व्यक्ती असेल किंवा एखादा मास्तर असेल समजा. जर समजा एखादा माणूस एकदम दिलखुशवाला माणूस असेल, रोज बिलकुल हसत खेळत शिकवत असेल, आणि जर एखाद्या वेळेला नाराज झाला, त्या दिवशी तुम्ही 100% म्हणता का की सर आज पाहिजे तसा नव्हते? म्हणता का? अरे म्हणता की नाही? बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या क्रियेमध्ये काय झाला? बदल झाला. बरोबर आहे की नाही? एखादा माणूस जर समजा पैसे दिल्यानं हसत नसेल, जसे इतिहासाचे मास्तर, आतापर्यंत माझा अनुभव, बरोबर आहे की नाही, बिलकुल आले औरंगजेबापासून आणि एंडिंग केलं तिकडं शिवाजी महाराज पर्यंत, असे लोक म्हणजे बिलकुल आले तर बिलकुल हसण्याचं नाव नाही, बस बोलताना त्यांचे दात दिसले तर दिसले. बरोबर आहे की नाही? पण एखाद्या दिवशी जर समजा ते वर्गात येऊन एकदम खुशीच्या माहोलमध्ये असतील आणि जर समजा तुम्हाला हसू हसू शिकवत असतील, तर अशा वेळेला तुम्ही नक्कीच काय म्हणता? सर आज खुश होते. अरे म्हणता की नाही? म्हणजे क्रियेमध्ये काय झाला? कमीपणा किंवा जास्तपणा झाला. आता समजलं का? बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी पहा, जसं आपण म्हटलं एखादा मास्तर एकदम हसमुख असेल आणि आज समजा त्याच्या बायकोनं काही म्हटलं तर नाराज असेल समजा, तर अशा वेळेला जर तो हसलाच नसेल तर तुम्ही काय म्हणाल? गुरुजी आज क्वचित हसले. गुरुजी आज क्वचित, पहा इकडे, क्वचित हसले. मग कसे हसले? क्वचित. मग क्वचित याचा अर्थ नाहीच्या बरोबर. बरोबर आहे? किंवा एखादा मास्तर समजा किंवा एखादा व्यक्ती मुळातच हसणारा नसेल आणि जर त्यानं थोडीशी स्माइल दिली, त्या दिवशी तुम्ही काय म्हणाल? गुरुजी क्वचित हसले. याचा अर्थ क्रियेमध्ये काय झाला? बदल झाला. क्रियेमध्ये काय झाला? कमी जास्तपणा झाला. आता समजलं? अरे आता समजलं का? तर याला म्हटलं जाते परिमाण. मग परिमाणचा अर्थ काय आहे? तर परिमाणचा अर्थ तोच आहे, क्रियेमध्ये काय झाला? कमी जास्तपणा झाला, त्याला म्हटलं जाते क्रियेचा परिमाण. सर्वांना क्लिअर झालं? केव्हा नाही तुम्हाला प्रश्न कधी विचारला तर काय मिळते? क्रियेचं स्थळ काय मिळते? काळ. त्याच्यानंतर कोठेने प्रश्न विचारला तर काय मिळते? स्थळ मिळते. त्याच्यानंतर कशाने जर प्रश्न विचारला तर काय मिळते? रीत. आणि जर किती प्रमाणात म्हटलं तर क्रियेचं काय मिळते? परिमाण. समजलं? एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या? तर याला म्हटलं जातं बेटा परिमाण. हे आपण जेव्हा आपण हे सगळे प्रकार डिटेलमध्ये पाहू, त्यावेळेला हे सगळे प्रकारामध्ये येणारे त्या ठिकाणी तुम्हाला वाक्य पाहायला मिळतील. अजून एक कालवाचक आहे, स्थलवाचक आहे आणि रीतिवाचक आहे आणि परिमाणवाचक आहे. यांचे तुम्हाला सब टाइप्स दिलेले आहेत, उपप्रकार. बरोबर आहे की नाही? कोणाचे 3 आहेत, कोणाचे 4 आहेत, असे उपप्रकार आहेत. तर थोडासा लेंथी भाग आहे. प्रकार जेव्हा आपण शिकू त्यावेळेला, बाकी आतापर्यंत क्रिया विशेषण कसं ओळखायचं हे सांगितलंय, ते सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो. अरे समजलं का? तर मी उद्याला हे सगळे जे प्रकार आहेत हे डिटेल मध्ये आपण घेऊ. चालेल का? ठीक आहे ना?
तर हे सगळे प्रकार आपल्याला उद्याला डिटेलमध्ये घ्यायचे आहेत. अजून कोणाला डाऊट्स आहे का याच्यावर? अरे आहे का? असेल तर कळवा. ठीक आहे, एकदा वाचून घ्या. उद्याला आपण अजून एकदा रिवाइज करू, त्यावेळेला तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. ठीक आहे, चला उद्याला पाहू आपण क्रियाविशेषणाचे प्रकार डिटेल्स मध्ये. ठीक आहे, चला.